अकोला जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे. अकोला हा जिल्हा विदर्भाच्या अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो. मोरणा या नदीच्या किनाऱ्यावर वसलेला हा जिल्हा कॉटन सिटी या नावाने देखील ओळखला जातो. मित्रांनो, या जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर बरीच नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे या जिल्ह्यामध्ये आहेत. अकोला जिल्ह्यामध्ये आपल्याला मंदिरे, वन्यजीव अभयारण्ये, पार्क अशी कित्येक पर्यटन स्थळे या ठिकाणी आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून अकोला या जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, महादेव गुफा. अकोला जिल्ह्यातील महादेव गुफा हे पर्यटन स्थळ मेळघाट जंगलाच्या टेकड्यांमध्ये आहे. बरेच भाविक भक्त जवळजवळ वर्षभर आणि सर्वात जास्त तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी गर्दी करत असतात. मित्रांबरोबर किंवा परिवार समेत वेळ घालवण्यासाठी महादेव गुफा हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. अकोला या शहरापासून जवळजवळ 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे पर्यटन स्थळ आहे. नंबर 9, गांधी जवाहर पार्क. गांधी जवाहर पार्क हे उद्यान अकोल्यातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. अकोल्यातील सर्वात आकर्षक असलेली ही बाग MG रोडवर आहे. गांधी जवाहर पार्क हे सर्वात जुने उद्यान आहे. हे शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. हे पार्क विविध प्रकारच्या फुलांच्या वनस्पतीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच या ठिकाणी लोकांच्या बसण्यासाठी बेंच आणि मुलांच्या खेळण्यासाठी खेळणी उपलब्ध आहेत. गांधी जवाहर पार्क हे उद्यान सकाळी 6 ते 9 पर्यंत खुले असते. सुट्टीच्या दिवशी बरेच पर्यटक या उद्यानात गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतील. नंबर 8, बिर्ला राम मंदिर. बिर्ला राम मंदिर हे अकोल्यातील 8व्या क्रमांकाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. अकोल्याजवळ भेट दिले जाणारे हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. कौटुंबिक सहलीच्या नियोजनासाठी हे मंदिर अतिशय सुंदर ठिकाण आहे. दसरा या सणाच्या वेळी बरेच पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. अकोला या शहरापासून हे मंदिर साधारणतः 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. नंबर 7, कापशी तलाव. अकोल्याजवळील सर्वात लोकप्रिय आणि आकर्षक ठिकाणांमध्ये कापशी तलावाची गिनती केली जाते. हा प्रसिद्ध तलाव ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता. नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. कापशी तलावाला भेट देणारे परदेशी पक्षी हे या तलावाचे आकर्षक वैशिष्ट्य आहे. निसर्गप्रेमींसाठी अतिशय प्रसिद्ध असणारा हा तलाव अकोल्यापासून साधारणतः 33 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नंबर 6, नेहरू पार्क. नेहरू पार्क हे पर्यटन स्थळ अकोल्यातील सर्वात सुंदर बाल उद्यानांपैकी एक आहे असे म्हटले जाते. या पार्कच्या मैदानात हिरवळ आणि मोठी झाडे आहेत. त्याचबरोबर स्लाइड आणि मुलांसाठी स्विंग देखील आहेत. नेहरू पार्कला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ उत्तम समजला जातो. हे उद्यान दररोज सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत चालू असते. नंबर 5, नरनाळा किल्ला. अकोल्यातील नरनाळा किल्ला हे पर्यटन स्थळ एक उत्कृष्ट पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. अकोल्यातील या ऐतिहासिक किल्ल्याला भेट देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येत असतात. राजा नरनाळ सिंह स्वामी यांच्या नावावर या किल्ल्याचे नामकरण केलेले आहे. अकोला जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि गिरिदुर्ग प्रकारातील हा किल्ला आहे. अकोल्यापासून हा किल्ला साधारणतः 66 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. नरनाळा हा किल्ला बहारुद्दीन आणि शक्कर तलाव यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. नंबर 4, काटेपूर्णा अभयारण्य. काटेपूर्णा अभयारण्य हे अकोल्यातील अतिशय आकर्षक पर्यटन स्थळ आहे. या अभयारण्यामध्ये आपल्याला मोहा, खैर, तेंदू, सालई अशा 115 पेक्षा जास्त प्रजाती पाहायला मिळतील. हे अभयारण्य भुंकणारे मर्ग आणि 4 शिंगे काळविटांसाठी लोकप्रिय आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला नीलगाय आणि हायना या प्राण्यांना देखील पाहण्याचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर विविध प्रकारचे पक्षी देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. काटेपूर्णा अभयारण्य हे अकोल्यापासून साधारणतः 34 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. ऑक्टोबर ते जून हा काळ या अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. नंबर 3, बाळापूर किल्ला. अकोल्यातील बाळापूर हा किल्ला एक ऐतिहासिक किल्ला आहे. बाळापूर हा किल्ला औरंगजेबच्या मुलाने बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्याला एकूण 3 दरवाजे आहेत. एक किल्ला वगळता पुराचे पाणी या किल्ल्याभोवती असते. अकोल्यापासून 26 किलोमीटर एवढ्या अंतरावर हा किल्ला आहे. अकोल्यातून या ठिकाणी रस्ते मार्गाने देखील जाता येते. नंबर 2, टॉवर चौक. टॉवर चौक हे पर्यटन स्थळ अकोल्यातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. शास्त्री स्टेडियम समोर शहराच्या मध्यभागी हे ठिकाण वसलेले आहे. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी या ठिकाणावरून वाहतूक उपलब्ध आहे. टॉवर चौक हे नाव या ठिकाणी असणाऱ्या प्रसिद्ध स्मारकावरून आले, ज्याला सुंदरबाई खंडेलवाल टॉवर म्हणतात. या चौकामध्ये अनेक खरेदी केंद्र आहेत, त्यामुळेच हे शहरातील सर्वात गर्दीचे ठिकाण बनलेले आहे. टॉवर चौकामध्ये जाण्यासाठी टॅक्सी, कॅब व बस अशा सर्व प्रकारच्या वाहनांची सोय आहे. नंबर 1, अकोला किल्ला. अकोला हा किल्ला अकोला शहरापासून साधारणतः 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. अकोला किल्ल्याला असदगड या नावाने देखील ओळखले जाते. या गडावर आपल्याला अनेक शिलालेख पाहायला मिळतील. हा किल्ला ख्वाजा अब्दुल लतीफ याने असद खानच्या देखरेखीखाली 1698 मध्ये बांधून घेतला होता. अकोला किल्ल्याची आगरवेस गोविंद आप्पाजी यांनी 1843 मध्ये बांधली होती.
तर मित्रांनो, आज आपण अकोला जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. अकोला जिल्ह्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना याआधी तुम्ही भेट दिलेली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.